नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला तर आज बघूया चटपटीत असा मुरंबा कसा बनवायचा आहे. हा मुरंबा उन्हाळ्यात बनवलेला होता. मी खरं तर लेट केला आहे पोस्ट करण्यासाठी, पण हरकत नाही. जरा एडिटिंग वगैरे करायला मला वेळ लागला आणि व्हॉईस ओव्हरही करायला वेळ नव्हता. सो आज वेळ होता भरपूर म्हणून म्हटलं चला आज व्हॉईस ओव्हरही करूया आणि व्हिडिओही पोस्ट करूया. तर चला मुरंबा कसा बनवायचा त्याचा पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, सो जे नवीन व्हिडिओज येतील तेही तुम्हाला बघायला मिळतील. तर इथे बघा मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. 4 ते 5 कैऱ्या आहेत. ह्या झाडावरून तोडून आणलेल्या कैऱ्या आहेत. बाजारातून अजिबात आणलेल्या नाही. तुम्ही मात्र बाजारातून आणून त्याचा मुरब्बा केला तरी चालेल. बाजारात इझिली अवेलेबल असतात ह्या कैऱ्या मुरब्बाच्या. सो कैरी छान धुवून घ्यायची आहे. त्याचं वरचं देठाचं कापून घ्यायचं आहे. साल काढून घ्यायचं आहे आणि नंतर जाड किसणी घ्यायची आहे आणि त्याच्याने आपण ही कैऱ्या छान किसून घेणार आहोत. थोडी जाडसर असली म्हणजे शिजताना थोडं त्याचं आपल्याला खाताना त्याची चव छान लागते, म्हणून मी इथे जाडवाली किसणी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा बारीक जाड कशी किसायची तशी किसू शकता. तर ते आपली कैरी किसून झालेली आहे. आता याचं माप घेणार आहोत आपण. एक डब्बा घ्या किंवा वाटी घ्या आणि आता इथे मी असं एक भांडं घेतलेलं आहे स्टीलचं. त्याच्यात मी सगळा कैरीचा किस घालून घेतला आणि हे फुल भरून असा हा डब्बा माझा एवढा कैरीचा किस होता. आता जेवढी कैरीचा किस घेतला आहे तेवढी आपण साखर घेणार आहोत. तुम्हाला गुळाचं बनवायचं असेल तर गुळही घेऊ शकता, पण मी इथे साखर घेतलेली आहे आणि थोडासा गुळाचा वापर केलेला आहे. तर गूळ जास्त नाही, पण थोडासाच घेतला आहे. एवढा अर्धा वाटीसुद्धा नाही आहे हा. पाव डब्बाचा गूळ घेतलेला आहे मी. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे चमच्याने मिक्स करत आहे. तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालणार आहे. आपल्याला मिक्स करण्याशी मतलब आहे फक्त. सो इथे मी कढईत काढून घेतलं. सगळं मिक्स करून झाल्यावर पाणी सुटलं होतं. बघू शकता तुम्ही. एकदम हा असा पातळ झाला कारण साखर घातल्यावर त्याला प्रचंड पाणी सुटलेलं होतं. गुळाच्या गुठल्या राहिला तरी चालणार आहे. आता याचा कलर बघा. उकळी आल्यावर छान पिवळासर कलर आणि साधारण अर्धा ते 1 तासाने अशा प्रकारे त्याचा कलर बदलतो. हा अजूनही शिजलेला नाही, पण घट्टसर होत आलेला आहे. सो इथे इथे पोहोचेपर्यंत असा कलर आला की याच्यात आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया. थोडी काश्मीरी पावडर टाकली तरी चालेल कलरसाठी, पण काही गरज वाटत नाही कारण मुरंबाला स्वतःचाच इतका सुंदर कलर येतो. सो इथे आपला मुरंबा तयार झालेला आहे. साधारण एक दीड तासाने तयार झालेला आहे हा मुरंबा. मीडियम ते लो गॅसवरच हा मुरंबा शिजवायचा आहे. फास्ट गॅसवर करू नका, तो जळण्याची शक्यता आहे. सो हा गॅसवरून काढून ठेवलेला मुरंबा आहे. थोडा पातळ आहे, पण आता आपण जो बरणीत भरतो आहे मुरंबा त्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही. थंड झाल्यावर रात्रभर मी थंड केलेला आहे मुरंबा आणि आता याची कन्सिस्टन्सी बघा. जो गॅसवरून काढून ठेवलेला होता तो थोडासा पातळ होता आणि थंड झाल्यावर हा मुरंबा छान घट्ट झालेला आहे. हा ब्रेडसोबत, चपातीसोबत किंवा वरण भात किंवा तोंडी लावण्यासाठी तर उत्तमच आहे. मला स्पेसिफिकली वरण भात आणि मुरंबा खायला आवडतो, सो मी तसंच खाते. तुम्हाला जसं आवडत असेल तसा तुम्ही खाऊ शकता. हा छानच लागतो खायला. नक्की ट्राय करायचा आहे आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे.